मित्रांनो, UAE ओपेक सोडायचा निर्णय घेतला आणि आता हे समजलं की तुमच्या पुढे तो एक तर हॉर्मुझ आला असेल किंवा ते दुबईमध्ये तयार होणारा क्रूड ऑइल. आता हा प्रश्न जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल, अरे चला क्रूड ऑइल तर आता स्वस्त होणार का आणि याचा फायदा तुमच्या डायरेक्ट पेट्रोल बिल किंवा स्टॉक मार्केटला होणार का? क्विक मध्ये समजून घेऊया. आता फुल गेम सिंपल लँग्वेज मध्ये आपण जर ऐकून घ्यायचे असेल तर लक्षात ठेवा की आधी समजायला पाहिजे ओपेक म्हणजे काय. तर ओपेक हा एक कार्टेल आहे ज्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक सारखे देश मिळून डिसाइड करतात की ऑइल प्रोड्यूस करायचं जेणेकरून ग्लोबल प्राइसेस कंट्रोल होतील. म्हणजे ऑइल प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्यांची एक असलेली युनियन, असा साधा सिंपल कन्सेप्ट. आता ही बातमी आहे याच्यामध्ये की UAE 1 मे 2026 पासून असं ओपेक मधून बाहेर पडत आहे. म्हणजे यांच्यावर कुठलंही प्रोडक्शनचं लिमिट नसणार आहे. जो जितकं हवं तितकं ऑइल प्रोड्यूस करू शकतं आणि ते विकू शकतं. आता महत्वाचं म्हणजे ट्रम्प तात्या तर ह्याच्या मागे असतीलच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कोट्याचा प्रॉब्लेम. UAE ने $127 बिलियन इन्व्हेस्ट केले प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, पण ओपेकने कोटा फक्त 3 बिलियन बॅलर्स पर डे एवढाच दिला, जेव्हा की कॅपॅबिलिटी त्यांची 5 बिलियन बॅलर पर डेची. म्हणून UAE ने विचार केला, इन्व्हेस्ट आपण केलं तर प्रॉफिट पण आपलाच पाहिजे ना, आणि लिमिटेशन नको आहे आम्हाला कोणाचं. दुसरी गोष्ट, जिओपॉलिटिशियन जे काय आता टेन्शन चालू आहे, इराण सोबत त्यांचं टेन्शन वाढत आहे आणि अटॅकची सिच्युएशन पण समोर आली आणि सर्वात इम्पॉर्टंट रूट स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पण सध्या रिस्क मध्ये. म्हणून UAE ला असं वाटतंय की सेम ग्रुप मध्ये राहून पण सिक्युरिटी पण नाहीये तर वेगळं होणंच बेटर आहे याच्यामध्ये. याच्यामधलं रिझन नंबर 3 आहे सौदी वर्सेस UAE कॉम्पिटिशन. सौदी अरेबियाचं विजन 2030 आहे नेक्स्ट दुबई बनायचं. UAE ला नको आहे की टुरिझम आणि इन्व्हेस्टमेंटचं टॅलेंट तिकडे शिफ्ट व्हायला, म्हणून ते आता इंडिपेंडेंट होऊन ग्रो करणार आहेत. आणि आता याचा इम्पॅक्ट ऑइल प्राइसवर काय होणार ते आपण पाहिला तर सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतो की क्रूड ऑइल वाढणार की पडणार का. शॉर्ट टर्म मध्ये यामुळे मार्केट थोडं ओलांडे राहू शकतं, प्राइसेस मध्ये फ्लक्च्युएशन जाणवतील, पण लॉंग टर्म मध्ये जर UAE जास्त ऑइल प्रोड्यूस करेल तर सप्लाय वाढेल आणि जर प्राइसेस वर डाऊनवर्ड प्रेशर येऊ शकतं तर याचा नॉर्मली आपल्यासारख्या लोकांना बेनिफिटच होणार आहे. इंडिया सारख्या आपल्या देशाला ओके गुड न्यूज आहे, कारण ऑइल स्वस्त म्हणजे पेट्रोल स्वस्त आणि पेट्रोल स्वस्त म्हणजे इन्फ्लेशन कमी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ह्याच्यामुळे खूप चांगला रिलीफ पण मिळतो. तर ओव्हरऑल UAEचा हा मूव्ह बोल्ड आहे. शॉर्ट टर्म मध्ये व्हॉलॅटिलिटी असेल पण लॉंग टर्म मध्ये ओपेक वीक होऊ शकतं, कारण एक बाहेर पडलाय दुसऱ्यांच्या डोक्यात पण येऊ शकतं आणि अमेरिकेला हेच करायचं. त्यांना ओपेकची जी काही युनिटी आहे ना ती ब्रेक करायची, जेणेकरून ते व्हेनेझुएला जे अटॅक करून कॅप्चर केले ना तिथलं खपवलेलं घेणं रकवणं, तर त्याच्यासाठी सगळं स्ट्रॅटेजिक प्लॅन चालू आहे. आणि महत्वाची गोष्ट, आता हे तर आता तुम्हाला समजलं, पण येणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या डीप मध्ये समजून घ्यायच्या असतील तर क्विकली जावा, खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही पण फ्री मध्ये शिकत राहताल.